नमस्कार, आज मी तुम्हाला खरवसची रेसिपी सांगणार आहे। नुकत्याच प्यायलेल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून हा पदार्थ बनवला जातो। चिकाच्या दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये खूप फायदे देखील आहेत। खरवस बनवणं हे खूपच सोपं आहे। आता राहिला प्रश्न, खरवसचं दूध तुम्ही आणणार कुठून? तर सोपं आहे, तुमच्या जवळपासच्या डेअरीमध्ये तुम्ही जाऊन खरवसचं दूध घेऊन येऊ शकता। तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी खरवसचं दूध आणि 1 वाटी आपलं नॉर्मल दूध। ते दोन्ही मिसळून घेतलेलं आहे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडं मी इथे विलायचीची पूड आणि दूध मसाला घेतलेला आहे। इथे मी दुधामध्ये गूळ घालते आणि ते व्यवस्थितपणे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं गूळ त्याच्यामध्ये विरघळलं गेलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला इथे आता एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे, त्याला खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण जे मिश्रण बनवलं होतं दुधाचं आणि गुळाचं ते त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे विलायचीची पूड आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे जायफळ। जायफळ थोडंसंच घाला, खिसून घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्या। त्यानंतर आपल्याला आता आपण जे दूध मसाला घेतलं होतं ते घालायचं आहे। जर दूध मसाला नसेल तर तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्सचं पावडर बनवून त्याच्यात घालू शकता। त्यानंतर आता आपल्याला इथे कुकरमध्ये ते शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायचं आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी खाली ठेवा, एक डब्बा ठेवा। त्यानंतर आपला हा ज्याच्यामध्ये दूध ओतलेलं आहे ते भांडे ठेवायचे, त्याच्यावरती एक प्लेट झाकून ठेवा आणि कुकरची शिट्टी काढून ते लीड आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मध्यम आचेवरती 20 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। कुकर थंड झाल्यानंतर ते बाजूला काढायचे आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपलं खरवस एकदम तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय। आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। त्याच्यासाठी पहिला बघून घ्या की व्यवस्थितपणे शिजलंय का। त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस बनवून घ्यायचे आहेत। आपल्याला बघू शकता किती मस्त दिसतोय आणि काप देखील व्यवस्थितरित्या होत आहेत। ह्याचे एकदम मऊसूत झालेला आहे आणि टेस्ट तर खूप चांगलं झालेलं। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। आता मी एक पीस काढून दाखवते तुम्हाला, बघा किती छान झालेला आहे। खूप छान लागतं। तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। Thank you for watching. Please like, share and subscribe to my channel.